नमस्कार मंडळी, झाला का चहा पाणी जेवण वगैरे? आमचा तर चालू आहे बघा इकडं स्वयंपाक. आणि आज स्वयंपाकाला जरा आपला उशीरच झाला आहे, कारण की इकडं चालू होतं बघा काम. आता किती 9 वाजलेत बघा. कामाला तर उशीर झाला त्या तिकडं, त्याच्यामुळे आणि लाईट पण नव्हती पुन्हा, त्यामुळे पाणी वगैरे काही नव्हतं. तर आणि मम्मीने आज कपडे पण स्वयंपाक चालू आहे. तर ठसका झाला बघा लाल मिरचीचा. नाही म्हणजे कपडे पण मम्मीने धुतले संध्याकाळी, उशिरा धुतले जरा कपडे लाईट नसल्यामुळं. त्यामुळे जरा सगळ्यात उशीर झाला आहे. आणि आता स्वयंपाक सॉरी आता काय बनवायची काय तुम्ही? कशाची भाजी आहे रे मा? तांदूळची भाजी बनवली बघा मस्त. आणि खास तिच्या लहान लेकरांना त्याला असं फरमाईश करून सांगितलं बाबा भाजी बनवायची तर सुकी बनवायची, नाही तर भाजी जर ताटात वाढली तर मी फेकूनच देईन डायरेक्ट. बनवशील तर सुकी भाजी बनवायची. त्याच्यामुळे मस्त लगे लाल कोणती बेसन पीठ लावून सनी हाटून बनवते. मला नाही, मला सुकी खायची. ओके, ही बनवायची सुकी. ती खायची मग? ही हरभऱ्याची ना. अच्छा, ती हरभऱ्याची आणि ती तांदूळाची. ही तांदूळाची. आता तांदूळच्या मध्ये मस्त हिरव्या मिरच्या काढल्या, लसूण टाकून चालले. ती पण सुकीच बनवली का? मग ही सुकीच असते. अच्छा. आणि त्या अशा भाज्या बिज्या असल्या आम्हाला तर कोणती पण भाजी असली ना ते सांगा आम्हाला पाहिजे चपात्या. आणि मम्मीचं म्हणणे की अशा भाज्या असल्या तिला पाहिजे ज्वारीची भाकर. ज्वारीच ना मग? हो, ज्वारीची भाकर मम्मी पप्पाला तेच लागत आहे. पण आता मग आता कोणत्या टाकणार आहेस? ज्वारीची. आता ज्वारी टाकणार आहे म्हणजे जास्त मग संध्याकाळचा आज उपवास, मी काही जेवणारच नाही. मग जेवलेला आहे 5 वाजता. 5 वाजता जेवण केलं म्हणजे यानं. 5 वाजता नाही, 6:30 वाजता. 6:30 ला जेवण. म्हणजे मी कामाला लागलो होतो मंडळी. काल एकच दिवस काम केलं, आज लगेच आज बंद. त्याच्याने 15-16 वर्षाची पोरं जमत नाही म्हणजे ती. 15-16 वर्षाचं मी नाही पण आहे. 19 सोमवार चालू आहे, पण त्यांना नाही जमलं त्याच्यामुळे सोडून दिलं काम. त्या कामासाठी मी आज सकाळी 6 वाजताच उठलो होतो, नाही 5-5:30लाच उठलो होतो. लवकर लावायचं होतं मला, तर त्यामुळे झोप पण झाली नव्हती. मग दुपारात 2 वाजता झोपलो तर संध्याकाळी 5-5:30ला उठलो. ते पण मम्मीनं उठवलं म्हणून उठलो, नाही तर मी उठतच नव्हतो. त्यानंतर ते मग शिवकन्या काकू पण आल्या. काकू बसल्या त्या येऊन, त्यांच्या गप्पा वगैरे झाल्या. मग त्याच्यानंतर आता मम्मी लागली स्वयंपाकाला. बघू आता. आणि आज तर काही लाईव्ह घ्यायचं म्हणते मम्मी, आज लाईव्ह पण घेऊ मग हे ना. मग मम्मीनं दुपार धमकी दिली, दुपारा घेऊ मग आता. आणि आपल्या पत्र्यामध्ये हे जहारचं पाणी तर एवढं गरम होतं, आता जळमट आहे, पिऊ सुद्धा वाटत नाही. तहान पण जाईल नाही त्या पाण्यानं. पण पाणी पण आणावं लागेल आता. थंड थंड पाणी. इकडे अजून काय ती कडे अजून उरलेली हो त्या वाटायची का? सकाळी मम्मीने कढी बनवली होती. मी सकाळी जेवण केलं तर सकाळी जेवण केलं आणि मग दुपारचं जेवण मला डायरेक्ट संध्याकाळी केलं 6:30 वाजता. त्याच्यामुळे एवढी काही खास भूक नाही आहे मला. जेवणार पण नाही. इकडं झालं बघा पप्पाचं जेवण, इवाचं जेवण, मम्मीचं चाललंय. ते मम्मीसाठी घेतलाय खार. धरा या बाईनं आणले ना या मंडळी जेवायला. या आपल्या सुकी भाजी बनवलेली तांदूळाची भाजी. तुम्हाला तर माहितच आहे ती हरभऱ्याची भाजी. आणि मला तर काय भूक नाही आहे, त्याच्यामुळे मी पण नाही जेवाय ना. मम्मी म्हणली मला जेव पण नाही जेवण. मी काय आलं जेवणच्या बारामध्ये बोललो मंडळी तर डबल